नमस्कार मित्रांनो, तुम्हाला 2024-25 या वर्षामध्ये बी.एडला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी जी काही रजिस्ट्रेशन फॉर्म आहेत CETचे ते सुरू झालेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण रजिस्ट्रेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची A to Z माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे. तर यावर्षी काही बदल झालेले आहेत पोर्टलवरती, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करायला विसरू नका. तर यासाठी सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. इथे आल्यानंतर टाइम टेबल वगैरे पाहू शकता तुम्ही. याचा व्हिडिओ बनवलेला आहे आपण. अनाउन्समेंटमध्ये कोणकोणत्या कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे CETचे ते सुद्धा दाखवण्यात येईल. त्यानंतर राईट साईडला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन AY 2024-25 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशनसाठी. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला साइन इन आणि न्यू युजरचा ऑप्शन दिसेल. तर राईट साईडला जी काही न्यू युजर आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं रजिस्टर. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फुल नेम टाकायचं आहे ॲज पर SSC किंवा HSC मार्कशीटनुसार. त्यानंतर ईमेल ID, पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्डमध्ये तुम्हाला 8 कॅरेक्टर ते 16 कॅरेक्टरपर्यंत तुम्ही पासवर्ड तयार करू शकता आणि त्याच्यामध्ये एक अप्पर केस, एक लोअर केस आणि एक स्पेशल कॅरेक्टर याचं कॉम्बिनेशन करून पासवर्ड तयार करायचा आहे. तर फॉर एक्झाम्पल म्हणून तुमचं नाव @123 अशा पद्धतीने तुम्ही पासवर्ड तयार करू शकता. त्यानंतर पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. तर आता सर्व माहिती मी इथे टाकलेली आहे. तर तुम्हाला नाव टाकत असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला आडनाव, त्यानंतर फर्स्ट नेम आणि त्यानंतर मिडल नेम अशा पद्धतीचा सिक्वेन्स आहे. तर ते तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड करायचा आहे, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ. मी इथे सर्व माहिती भरून घेतलेली आहे. आता रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन इथे मेसेज दिसेल. तुम्हाला इथे नेवर करायचा आहे, पासवर्ड सेव्ह करायचा आहे का विचारत आहे. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला पर्सनल माहिती भरायची आहे. त्यामध्ये तुम्हाला फादर्स नेम टाकायचं आहे. फादर्स नेम टाकत असताना फक्त फर्स्ट नेम टाकायचं आहे फादर्सचं, त्यानंतर मदरचं फर्स्ट नेम, त्यानंतर जेंडर, त्यानंतर रिजन रिलिजन टाकायचं आहे कोणता आहे ते. त्यानंतर रिजन तुम्ही ग्रामीण भागामधून येत असाल तर रूरल, शहरी भागामधून येत असाल तर अर्बन. रिजन निवडल्यानंतर मदर टंग कोणती आहे, मदर टंग मराठी. नॅशनॅलिटी इंडियन राहणार आहे. इन्कम स्लॅबमध्ये 15,000 ते 50,000, 50,000 ते 1,00,000. तर मी 50 ते 1,00,000 निवडलेला आहे. त्यानंतर परमनंट ॲड्रेस तुमचा कोणता आहे आधार कार्डनुसार ते तुम्ही टाकायचं आहे. ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2मध्ये. त्यानंतर तुमचा विलेज, स्टेट, डिस्ट्रिक्ट इत्यादी माहिती टाकायची आहे. त्यानंतर विलेज नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पिनकोडसुद्धा टाकायचा आहे. एवढी माहिती टाकल्यानंतर परमनंट ॲड्रेसची तुम्हाला इथे जे काही तुमचा परमनंट ॲड्रेस आहे तोच तुमचा करस्पॉन्डंट ॲड्रेस असेल तर ते तुम्हाला इथे ज्या चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे. तुमचा खाली ॲड्रेस येऊन जाईल. जर वेगळा असेल तुमचा करस्पॉन्डंट ॲड्रेस तर तुम्ही इथे ॲड्रेस वेगळा टाकू शकता. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली अदर डिटेलमध्ये तुम्हाला आर यू डोमेसाइल इन स्टेट ऑफ महाराष्ट्र तर इथे यस करायचं आहे. त्यानंतर आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी, तुम्ही अपंग असाल तर यस करू शकता, अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर SSC जी काही पासिंग इयर आहे 10वी ते पासिंग इयर टाकायचं आहे आणि जे काही SSCचे तुमचे टोटल पर्सेंटेज आहे ते तुम्हाला इथे पर्सेंटेज टाकायचे आहे. तर आता एक एक माहिती भरून घेतो मी. इथे डोमेसाइल यस केलेला आहे. जी काही मायनॉरिटी आहे मायनॉरिटी नो केलेला आहे मी. तुम्ही मायनॉरिटीमध्ये असाल तर यस करू शकता. त्यानंतर डिसेबिलिटी नो केलेला आहे. त्यानंतर 10वीचं जे काही इयर आहे पासिंग ते पासिंग इयर टाकलेलं आहे आणि SSCचे जे काही पर्सेंटेज आहे टोटल ते पर्सेंटेज इथे मी टाकून घेतो. 10वीला जे काही पर्सेंटेज होते ते पर्सेंटेज टाकायचे आहेत. त्यानंतर बोर्ड कोणतं होतं 10वीचं साईडला सिलेक्ट द SSC इक्विवलेंट, जे काही बोर्ड आहे तुमचं ते बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे आपलं. त्यानंतर SSC जी काही तुमची शाळा होती ती कोणत्या स्टेटमध्ये होती तर इथे महाराष्ट्र सिलेक्ट केलं मी. 10वीला जिथून उत्तीर्ण झाले ते. आणि तुम्ही 12वीसाठी ॲपिअरिंग आहात का, जी काही 2024ला एक्झाम होईल त्यासाठी ॲपिअरिंग असाल म्हणजे 10वी यावर्षी परीक्षा देणार असाल किंवा शिकत असाल तर तुम्हाला यस करायचं आहे आणि जर ॲपिअरिंग नसाल तर नो करायचं आहे. तर मी इथे ॲपिअरिंग नाही, मी इथे नो केलेलं आहे. नो केलं तर तुम्हाला तुमची 12वी तुम्ही कधी पासिंग केलेली आहे किंवा 12वीचं पासिंग इयर तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि यस जर केलं तर तुम्हाला ही माहिती टाकायचं काम नाही. तर आता मी नो केलं त्याच्यामुळे इथे 12वीचं पासिंग इयर टाकलेलं आहे मी. त्यानंतर बोर्ड निवडायचं आहे 12वीचं. 12वीला मार्क टाईपमध्ये पर्सेंटेज निवडायचं आहे. HSC मार्क ऑप्टेन, 12वीला किती मार्क मिळाले ते मार्क टाकायचे आहे. आउट ऑफ मार्क किती होते ते मार्क टाकायचे आणि पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जाईल. एवढी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला जे काही संपूर्ण पर्सनल डिटेल आहे ते एकदा पुन्हा चेक करून घ्यायचे आहे. फादर्स नेम, मदर्स नेम, फर्स्ट नेम, जेंडर, त्यानंतर रिलिजन, त्यानंतर रिजन, मदर टंग असेल, मॅरिटल स्टेटस आहे, इन्कम स्लॅब आहे, परमनंट ॲड्रेस, करस्पॉन्डंट ॲड्रेस, संपूर्ण माहिती बरोबर भरल्यानंतर तुम्हाला अदर डिटेलमध्ये जी काही माहिती तुम्ही भरलेली आहे मायनॉरिटी डिटेल, डोमेसाइल, डिसेबिलिटी आणि SSC 10वीचे मार्क, बोर्ड, त्यानंतर पासिंग इयर आणि 12वीचं सुद्धा बोर्ड मार्क आणि पासिंग इयर इत्यादी माहिती इथे टाकल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड चेंजेस इथे ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं आहे. आता तुमचं जे काही डेटा आहे ते अपडेट सक्सेसफुल झालेलं आहे. तुमची प्रोफाईल इथे एडिट करायची असेल काही तर इथून तुम्ही एडिटसुद्धा प्रोफाईल करू शकता. तसेच
भरपूर असे ऑप्शन आहे. हेल्प डेस्क आहे, रजिस्ट्रेशन आहे, हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड आल्यानंतर ह्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. ऑब्जेक्शन आहे, कॅप आहे, नोटिफिकेशन आणि स्कोर कार्ड. तर एवढे या ठिकाणी ऑप्शन आहेत दिलेले. तर आता एक एक ऑप्शन आपण पाहूया. काही एडिट वगैरे करायचं असेल प्रोफाईलमध्ये तर प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही एडिट करू शकता आत्ता पण. आणि ऑब्जेक्शन काही असेल तर ऑब्जेक्शन आहे, कॅपची जेव्हा फॉर्म होतील तेव्हा कॅप इथून करू शकता. तर आता रजिस्ट्रेशन करायचं, रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला टेक्निकल कोर्सेसचे रजिस्ट्रेशन दाखवेल. MST CET 2024 जे काही आहे ते 16 जानेवारीपासून सुरू होईल. त्यानंतर BHMCT आहे. तर जे कोर्सेसचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे त्याच्यासमोर रजिस्टर नाव दाखवेल आणि ज्यांचे सुरू व्हायचे आहेत त्यांच्या खाली डेट दाखवेल. त्यानंतर PGसाठी MBA मास्टर ऑफ आर्किटेक्चर HMCT. इथे हायर एज्युकेशनमध्ये LLB 5 इयर्स आहे. तर महाराष्ट्र B.Ed जनरल अँड स्पेशल जे आहे ते सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे इथे रजिस्टर नाव आलेलं आहे ऑप्शन. त्याच्यानंतर खाली बरेच ऑप्शन दिलेले आहेत. फाईन आर्ट्स आहे, ॲग्रिकल्चरल एज्युकेशन आहे, भरपूर असे ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्हाला आता B.Edचं करायचं आपल्याला म्हणून मी ते B.Edवरती क्लिक करतो. तर इथून पुढे जे काही प्रोसेस आहे ते कोर्सनुसार वेगवेगळी राहील. बाकी रजिस्ट्रेशन सारखंच राहणार आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता मी पुन्हा इथे क्लिक करतो. इथे क्लिक केल्यानंतर जी काही इन्स्ट्रक्शन आहे ती संपूर्ण माहिती वाचायची आहे. संपूर्ण माहिती वाचल्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन जी काही टिक करून पुढे तुम्हाला जायचं आहे. तर संपूर्ण माहिती मी वाचून घेतलेली आहे. तुम्हाला माहिती पुस्तिका डाउनलोड करायची असेल तर अगोदर तुम्हाला माहिती पुस्तिका डाउनलोड करायची आहे, जी काही इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे, आणि नंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर इन्फॉर्मेशन ब्राउचर डाउनलोड करण्यासाठी इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे. या डाउनलोडवरती क्लिक करून तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउचर संपूर्ण माहिती वाचायची आहे. याच्यामध्ये फी वगैरे कोणत्या कॅटेगरीला किती लागणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळेल. तर हे ब्राउचर तुम्हाला संपूर्ण वाचायचं आहे आणि नंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर आता मी इन्फॉर्मेशन ब्राउचर वाचून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र B.Ed जनरल अँड स्पेशलवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर खाली कॉन्सर्न द्यायचा आणि आय ॲक्सेप्ट अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं. आता तुम्ही जे प्रोफाईलमध्ये भरताना माहिती दिलेली आहे ते ऑटोमॅटिक इथे माहिती आलेली आहे. जसं की तुमचं नाव, मदर नेम, फादर नेम, जेंडर, त्यानंतर मॅरिटल स्टेटस असेल, जे काही रेसिडेन्शियल जे काही तुम्ही ग्रामीण भागामधून आहात की शहरी ते, मदर टंग, नॅशनॅलिटी आणि इन्कम स्लॅब. इथे काही चेंजेस करण्याचं काम नाही. याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर प्रोफाईलमध्ये करावं लागेल चेंजेस, नंतर इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल. ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ID इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP टाकून तुम्हाला व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTPवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते आता कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे. तसेच मोबाईलवरती आणि ईमेलवरती सुद्धा पाठवण्यात येईल. त्यानंतर प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला आता इथे लॉग इन डिटेल दाखवेल. आता तुम्हाला एक एक स्टेप कंप्लीट करून घ्यायची आहे. जे स्टेप तुमची कंप्लीट होईल त्याच्यासमोर ते ग्रीन कलरमध्ये कंप्लीटेड दाखवेल स्टेटसमध्ये. जे कंप्लीट राहिलेली आहे ते इनकम्प्लीट दाखवेल रेड कलरमध्ये. तर आता टोटल एकूण 9 स्टेपमध्ये तुम्हाला हा फॉर्म कंप्लीट करायचा आहे. आणि फॉर्म कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे आणि प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथे विचारेल जे आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का. इथे असं ऑलरेडी आपण केलेलं आहे. त्यानंतर कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेटची कॅटेगरी निवडायची आहे. तुमची जी काही कॅटेगरी असेल ते ओपनमधून असाल तर जे काही कास्टचं नाव आहे तुमच्या ते द्यावं लागेल. त्यानंतर बाकी कास्टमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला तुमचं जे काही कास्टचं नाव असेल, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटची डिटेल, कास्ट व्हॅलिडिटीची डिटेल तुम्हाला इथे द्यावी लागेल. नॉन क्रिमिनलमधून असाल तर नॉन क्रिमिनलची डिटेलसुद्धा द्यावी लागेल. ओपनमधून असाल तर EWSचं ऑप्शन आहे. EWSमधून तुम्ही अर्ज करू इच्छिता का. यस जर केलं तर तुमच्यासमोर EWS सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल आहे का. तर ते अवेलेबल असेल तर अवेलेबल, अप्लाय बट नॉट रिसिव्ड अप्लाय केलं परंतु रिसिव्ह नसून झालं तर दुसरं ऑप्शन आहे, आणि नॉट अप्लाय केलं असेल तर तिसरं ऑप्शन आहे. अशा पद्धतीने जर EWSमधून नसेल जागेसाठी अर्ज करत नसाल EWSमधून तर नो करायचं. त्यानंतर डिसेबिलिटी असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. अगोदर आपण केलेलं आहे ते मायनॉरिटी डिटेल नो केलेलं आहे अगोदर. ऑर्फन इथे अनाथ असाल तर यस करा, अन्यथा नो करा. एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं आणि सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्या अगोदर तुम्ही जर कास्टमधून फॉर्म भरत असाल तर तुमच्या कास्टचं नाव द्यायचं आहे. आता मी OBC सिलेक्ट केलं, त्यानंतर कास्टचं नाव टाकायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, अवेलेबल असेल तर अवेलेबल सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर इथे द्यावा लागेल. अप्लाय बट नॉट रिसिव्ह केलं असेल तर तुमच्या जे काही पावतीचा नंबर आहे आणि कधी अप्लाय केलं ते डेट आणि पावतीचा नंबर टाकायचा आहे. नॉट अप्लाय केलं असेल तर नॉट अप्लायवरती क्लिक करायचं आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी डिटेल द्यायची आहे. कास्टमधून फॉर्म भरत असाल तर अवेलेबल असेल कास्ट व्हॅलिडिटी तर अवेलेबल करा. अप्लाय बट नॉट रिसिव्ह केलं असेल तर पावतीची तुम्हाला डिटेल द्यावी लागेल. नॉट अप्लाय केलं असेल तर नॉट अप्लाय. त्या पद्धतीने तुम्हाला नॉन क्रिमिनल 31 मार्च 2025 पर्यंतचं तुमच्याकडे अवेलेबल आहे का त्याची तुम्हाला माहिती द्यायची आहे. कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर, नसेल तर ते सोडून द्या आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही आता क्वालिफिकेशन डिटेलमध्ये आलेले आहात. क्वालिफिकेशनमध्ये 10वी आणि 12वीची माहिती अगोदर दिसून जाईल तुम्हाला. आपण प्रोफाईल भरत असताना माहिती दिलेली आहे. फक्त ग्रॅज्युएशनवरती क्लिक करायचं आहे आणि ॲडवरती क्लिक करायचं आहे. ॲड केल्यानंतर या ठिकाणी डिग्री कोणती आहे तुमच्याकडे
ते डिग्री निवडायची आहे. त्यानंतर तुम्ही जी काही तुमची युनिव्हर्सिटी आहे, ती युनिव्हर्सिटीचं स्टेट निवडायचं आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटीचं नाव निवडायचं आहे. तुम्ही ग्रॅज्युएशनला ॲपियर आहे की पास आहे, तर मी ते पास आहे म्हणून मी ते पास सिलेक्ट केलं. ॲपियरसुद्धा करू शकता. पास जर केलं तर तुम्हाला जी काही मार्क आहे ऑप्टेन 3 वर्षाचे ॲग्रिगेट सेमिस्टर पॅटर्न असेल किंवा ॲन्युअल पॅटर्न असेल तर ते मार्क टाकायचे. ऑप्टेन मार्क किती होते ते, आउट ऑफ मार्क किती होते ते, पर्सेंटेज ऑटोमॅटिक येईल. क्लासमध्ये फर्स्ट डिव्हिजन, सेकंड डिव्हिजन टाकायचं आहे आणि पासिंग मंथ आणि पासिंग इयर इत्यादी माहिती टाकायची आहे. इत्यादी माहिती टाकल्यानंतर सेव्हवरती क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा मेसेज आला तर तुम्हाला इथे खाली यायचं आणि इथे स्पेशलायझेशन सब्जेक्ट टाकायचे आहे. मी कॉमर्स निवडलं म्हणून मला 2 ऑप्शन आलेले आहे, कॉमर्स आणि अकाउंटन्सी. तर मी ते कॉमर्स निवडतो. तुम्ही सायन्समधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर तुम्हाला त्याची स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट निवडायचे आणि सेव्ह करायचे. त्यानंतर तुमची माहिती सेव्ह होईल, अन्यथा होणार नाही. आता एज्युकेशन डिटेल झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं. आता महाराष्ट्र B.Ed 2024 एक्झाम संदर्भात माहिती आहे. डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर इंग्लिश मीडियम कॉलेजमधून तुम्हाला B.Ed करायचं असेल तर यस करायचं आहे. यस केल्यानंतर डू यू वॉन्ट टू अपियर इन इंग्लिश लँग्वेज कॉन्टेंट टेस्ट अलॉंग विथ B.Ed CET. B.Ed CET सोबत एक ELCT एक्झाम होते, ते तुम्हाला द्यायची असेल तर इथे यस करायचं आहे. आणि इंग्लिशमधून तुम्ही करत असाल तर, आणि जर तुम्हाला इंग्लिश मीडियम कॉलेजमधून नसेल करायचं तर नो करायचं आहे. त्यानंतर ELCTचं जे काही ऑप्शन आहे ते येणार नाही. त्यानंतर डू यू वॉन्ट टू स्पेशल एज्युकेशन कॉलेज. स्पेशल एज्युकेशन कॉलेजमधून तुम्हाला करायचं असेल तर यस करायचं आहे. जसं की इथे जे काही स्पेशल आहे, ब्लाइंडचं कॉलेज असेल, हिअरिंग इम्पॅयरमेंटचं असेल, नसेल करायचं स्पेशलमध्ये तर नो करायचं आहे. त्यानंतर आता 4 सेंटर निवडायचे आहेत तुम्हाला एक्झाम सेंटर. पहिलं होम सेंटर निवडू शकता तुम्ही, होम डिस्ट्रिक्ट. त्यानंतर आजूबाजूचे 3 जिल्ह्याचे इथे तुम्ही जिल्हे देऊ शकता. अशा पद्धतीने 4 सेंटर निवडायचे आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला पुढे आता तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला क्लिअर अपलोड करायचं आहे. JPEG आणि JPEG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता. फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला सिलेक्ट अपलोड टाईपमध्ये फोटोग्राफ निवडायचा आहे. त्यानंतर जी काही ओपनवरती क्लिक करून जी काही फाईल असेल ती फाईल तुम्हाला चूज करायची आणि इथे अपलोड ऑप्शनवरती क्लिक करून अपलोड करायचं. त्यानंतर सिग्नेचरसुद्धा अशाच पद्धतीने करायची आणि सेव्ह अँड प्रोसीड करायचं. त्यानंतर आता आयडेंटिटी प्रूफ म्हणून एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. 500 KB पर्यंत PDF, JPEG, PNGमध्ये देऊ शकता. तर यामध्ये कोणकोणते तुम्ही देऊ शकता, तर यामध्ये जे काही वोटर ID कार्ड आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, जे काही आधार प्रिंट आहे ते तुम्ही देऊ शकता. जे ऑप्शन निवडलं त्याच्यासमोर तुम्हाला अपलोडवरती ऑप्शनवरती क्लिक करून ओपनवरती फाईल चूज करून इथे अपलोडवरती क्लिक करायचं आहे. अपलोड झाल्यानंतर व्ह्यू करून पाहू शकता. तसेच व्यवस्थित अपलोड झालं नसेल तर डिलीटसुद्धा करू शकता. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. आता प्रिव्ह्यू फॉर्म दिसेल. जी काही तुम्ही आत्तापर्यंत माहिती भरलेली आहे त्याची संपूर्ण माहिती दिसेल. याच्यामध्ये काही एडिट करायचं असेल तर करू शकता पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करून. ॲड्रेस आहे, पर्सनल डिटेल आहे, डोमेशियल आणि रिझर्वेशन डिटेल आहे, संपूर्ण मायनॉरिटी डिटेल असेल, क्वालिफिकेशन डिटेल आहे महत्त्वाचं. संपूर्ण माहिती तुम्हाला एकदा पास चेक करायची आहे, तुम्ही ॲपियर आहात की पास आहात. एज्युकेशनल माहिती चेक करायची आहे, B.Ed संदर्भातली माहिती चेक करायची आहे, इंग्लिश मीडियम तुम्ही निवडलं का, त्यानंतर स्पेशल कॉलेज निवडलं का ते तुम्हाला, आणि सेंटर. त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर आणि जी काही ID प्रूफ दिलं ते सर्व माहिती बरोबर असेल तर प्रोसेस टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर कन्फर्म विचारेल, कन्फर्म करायचं आहे यस करून. आणि जी काही पेमेंट गेटवे आहे, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंगच्या माध्यमातून जी काही फी असेल, म्हणजे कॅटेगरीसाठी 800, ओपनसाठी 1000. तर मी डेमो म्हणून इथे ओपन कॅटेगरी निवडली होती म्हणून मला 1000 आहे. जे काही पेमेंट असेल ते पेमेंट करायचं आहे. पेमेंटची रिसिप्ट मिळेल, पेमेंटची रिसिप्ट काढून ठेवायची आहे. तसेच ॲप्लिकेशन फॉर्म लेफ्ट साईडला प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मचा ऑप्शन आहे. या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटसुद्धा काढून घेऊ शकता. तसेच जेव्हा तुमचे ॲडमिट कार्ड येतील तेव्हाच तुम्हाला हेच ID आणि पासवर्डच्या माध्यमातून तुम्हाला जे काही ॲडमिट कार्ड आहे ते काढून घ्यायचं आणि एक्झामला जावं लागेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे महाराष्ट्र B.Ed CET 2024-25साठी CETचा फॉर्म भरायचा. काही अडचणी असतील तर कमेंट करून अवश्य विचारा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया नवीन माहिती व नवीन अपडेट्सवर नवीन व्हिडिओमध्ये.